वाटोळ करायलाही आपलेच असतात. तुम्ही बघा, आपलेच आपल्याच्या विरोधात जास्त उभा राहत. काजवा चमकत होता, साप त्याच्या मागं होता. काजवा तुमच्यासारखाच होता, माझ्यासारखा होता, विठ्ठल बाबा सारखा होता. काजवा नारायण बाबा तुमच्यासारखा होता. काजवा चमकत होतं बिचार. साप गावातलाच होता, पुढंच येऊन थांबला. काजवाही थांबला. म्हणे माझ्या मस्तीत मी चमकतो, तुझ्या आद्यात नाही मध्यात नाही, मग मला गिळायला का टपला? साप म्हणला तू चमकतो ना. अरे पण तुझ्या वाकड्यात नाही, तुझ्या आद्यात नाही, तुझ्या मध्यात नाही, कधी तुझ्या वाटेवर नाही, मग मलाच गिळायला का टपला? साप म्हणे तू चमकतो ना, पण मी माझ्या मस्तीत चमकतो ना. अरे पण तुझ्या चमकण्याचा तर मला त्रास आहे ना. असे बरेच साप काजव्यांनो तुमच्या पाठीमागं लागलेत. मग साप गिळायला टपलाय म्हणून काय काजव्यानं चमकणं बंद केलंय का? काजव्यानं आपल्या मस्तीत चमका. साप गिळायला आला म्हणून काजव्यानं थांबू नये. आपलेच लोक आपल्याच्या विरोधात जातात. कधी कधी आपण ज्याला पोहायला शिकवतो तेच आपल्याला बुडवतं. म्हणून माणसानं 3 लोकांना कधीही विसरू नये. ज्यानं अडचणीच्या वेळी मदत केली त्याला, ज्यानं अडचणीच्या वेळी पळ काढला त्याला, आणि ज्यानं आपल्यालाच जाणून बुजून अडचणीत आणलं त्याला पक्क लक्षात ठेवा. माणसाचे डोळे सांगून जातात व्यक्ती कसे आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, ठेच सांगून जाते लक्ष कुठं आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकून जाते आपलं परक नेमकं कोण आहे. तसं तर मोठ्या मोठ्या ज्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाहीत, भीष्माचार्यांची प्रतिज्ञा आपल्या सर्वांना ज्ञात आहे. त्यांनी प्रतिज्ञा केली हो, उद्या संध्याकाळपर्यंत पृथ्वी निष्पांडव करेन. गावभर बातमी पसरली, कोणी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवले, इंस्टाग्रामला पोस्ट पडल्या, स्टोऱ्या टाकल्या पोरांनी, उद्या पांडव मरणार, उद्या पांडव मरणार, उद्या पांडव मरणार. पांडवांना चिंता लागली, आता कोण वाचवणार, आता कोण वाचवणार, आता कोण वाचवणार. द्रौपदी म्हणे घाबरू नका, मी देवाची लाडकी बहीण आहे, आणि जोपर्यंत लाडकी बहीण आहे तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका. मी आहे ना तुमची लाडकी बहीण, त्यामुळे काळजी करायची नाही. मग आता करते काय? आता लगेच देवाभाऊला फोन लावते. अरे पण आता देवाभाऊ तो दुसऱ्या देशात गेलेत फिरायला, स्वित्झर्लंडला, तिकडून लगेच येतील. काढला मोबाईल, देवाला फोन लावला, कृष्णा कुठे रे, तुला यावं लागतं. देव हजर झाले. काय झालं बहिणाबाई, कशाची काळजी लागली? ते कपाळावरचं कुंकू पुसल्या जाणार आहे रे. प्रतिज्ञा केली त्यानं, कोणी भीष्मानं, काळजी करू नको, चल. हात पकडला आणि फरफराच उडत नेलं द्रौपदीला. पहाटेचे 3:30 वाजले होते. पहाटे 3:30 ते 4:30 या वेळेमध्ये केलेल्या आंघोळीला ब्रह्मस्नान म्हणतात. 4:30 ते 5:30 या वेळेमध्ये केलेल्या आंघोळीला ऋषी स्नान म्हणतात. 5:30 ते 6:30 या वेळेमध्ये केलेल्या आंघोळीला मनुष्य स्नान म्हणतात. आणि 6:30 नंतर पुढे केलेल्या आंघोळीला राक्षस स्नान असं म्हणतात. बघा तुम्ही कुठल्या स्नानात बसतात. मग तिथपर्यंत नेलं. मी बाहेर थांबतो, तो आत जा. द्रौपदी आत गेली, डोक्यावरचा पदर सांभाळला, हातातल्या बांगड्या मागे सरल्या होत्या म्हणून आता राहिल्या नाहीत. आईचा पदरही राहिला नाही. पण माझ्या तायानो बहिणानो ऐका, आईचा पदर जगात जितका श्रीमंत आहे तितकं कुणीच श्रीमंत नाही. जगात कुणाचाही अपमान होऊ द्यायचा, पण आईच्या पदराचा कधी अपमान होऊ द्यायचा नाही. जगात कुणालाही कमी समजावं, आईच्या पदराला कधी कमी समजू नये. आईचा पदर उन्हात चालताना छत्री होतो, रडताना रुमाल होतो, आणि रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना सोन्याची चादर होतो. एवढे उपकार नुसत्या पदराचे आहेत. ज्यानं आईच्या पदराची इज्जत केली तो जगात मोठा होतो. ज्यानं बहिणीच्या ओढणीची इज्जत केली तो जगात श्रीमंत होतो. माझ्या दादानो, ज्याला बाईतली ताई कालू तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली ताई कालू तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण काली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली पत्नी काली तो सीतेचा राम झाला.
आणि ज्याला बाईतली आई का आली तो जिजाऊचा छत्रपती शोभा झाला. हे ठाऊक असावं आपल्याला. ओढणीची किंमत ज्ञात असली पाहिजे पोरांना. पुरीनो, सध्या ओढणी खांद्यावर घेणं म्हणजे गावढळपणा वाटतं. पण भलेही तुमच्या खांद्यावरच्या ओढणीची किंमत 60, 70, 80, 90 रुपये असेल, पण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या खांद्यावर ओढणी घेता ना, त्या दिवसापासून तुमच्या बापाची इज्जत करोडो रुपयाची होत असते. एवढी किंमत त्या ओढणीला आहे. तिनं पदर सांभाळला, द्रौपदीनं पाऊल आत टाकलं, बांगड्या वाजल्या, पैंजण वाजलं, लक्षात आलं कोणीतरी सुवासिनी दिसते. पायाला हात लागला, डोळे मिटूनच आशीर्वाद देऊन टाकला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. झाली का प्रतिज्ञा पूर्ण? अहो देवाची पूर्ण झाली नाही. अजून सांगतो पुढचं. प्रभू रामचंद्राच्या पावलावर पाऊल देऊन सीतामय्या नांदायला आल्या. ज्या दिवशी नांदायला आल्या त्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तिनं काहीच खाल्लं नाही. अन्न नाही, पाणी नाही. सगळ्यात काळजी जाऊबाईला लागली. उर्मिलेनं निरोप पोहोचवला. आम्ही सख्या बहिणी सख्या जावा झालो. श्रुतकीर्तीनं जाऊन कान भरले. कौसल्या मातेच्या आवा ऐकलत का सासूबाई? काय? मांडवीनं मला सांगितलं म्हणे. काय? तिच्याजवळ उर्मिला बोलली. काय? ताईसाहेब जेवल्या नाही. मग कौसल्या पावलं टाकीत, भराभर पावलं टाकीत जवळ आली. सीता, हां जेवली नाही तू? जेवणार नाही. का? कारणही सांगायचं नाही, पाणी प्यायचं नाही तुमच्या वाड्यातलं. मग दशरथ आले. आमचं काही चुकलं का? तुम्ही तर बोलूच नका मामनजी. तुम्ही तर या सगळ्याच्या पाठीमाग आहे का? मी जेवत नाही याला कारणीभूत तुम्ही आहात. मी काय केलं? तुम्ही पाप केलं आणि भोगायचं मला आलं. केलेलं पाप काय झाकतं? झाकणार नाही. आठवा जरा स्वतःचे प्रताप. 19 वर्षाची सून 75 वर्षाच्या सासऱ्याचं माप काढते. कुणाला आवडेल? प्रभू रामचंद्र धावून आले. सीता, खबरदार माझ्या बापाला काय बोलशील तर. मालक, तुमच्यापेक्षा मला त्यांचा जास्त आदर आहे, पण त्यांनी केलेलं कर्म आज मला भोगायचं आलं. झालं काय? लोकाचं गोरोगोमट मारलं, आंध्या माबापाचं पोरग मारलं, एकुलतं एक मारलं, आणि मग तुमचा जन्म झाला आणि तुमच्या वाड्यातलं पाणी प्यायला लावता. धिक्कार आहे तुमच्या संपत्तीचा. खाणार नाही आणि पिणारही नाही. हात जोडले रामानं. उपाय काय? एक उपाय आहे. काय? श्रावण बाळाच्या ताकदीचा एक ब्राह्मण जेवायला बोलवा. तो जर आला आणि तो जर पोटभर जेवला आणि तृप्त झाला तर मग मला जेवायला परवानगी. तुम्ही पापातनं मुक्त झाला. गावभर शोधला ब्राह्मण. एकुलता एक सापडला, त्याचं नाव राजा रावण. तेही दारात आलं. औक्षण केलं. रावण याच्या आधी आलता बरं, फक्त नेलाच आला नव्हता. चोर काय रात्रीच येतात का? दिवसाच येऊन बघून जातात कुणीकडनं दरवाजा. तो घरात आला. सीतेनं औक्षण केलं. बसला जेवायला पाटावर. ताटाला पाणी फिरवलं, पण जेवतच नव्हता. मग सीतेनं विचारलं, रावणजी का खात नाही? सीता, तुला माहित नाही, ब्राह्मणाला वारकऱ्याला जेवायला घालताना ताटाला दक्षिणा मांडावी लागते. मी का सांगतो माहिती आहे तुम्हाला? मी आता जीवन जाणार आहे. किती पाहिजे दक्षिणा? पैसे नकोत. मग तुझ्या कपाळावरच्या कुंकवानं जगाच्या बापानं आणि दशरथाच्या पोरानं श्रीरामानं एकदा माझ्या लंकेला पाय लावेन असा शब्द देऊ दे, जेवतो. प्रभू रामचंद्र पुढे आले. काय म्हणणं आहे ग त्याचं? तुम्ही यावं म्हणतो तो लंकेला. मी येत नाही म्हणाव. का? जिथं माझी भक्ती नाही तिथं मी जात नाही, ही माझी प्रतिज्ञा आहे. सीतामय्या म्हणाले एवढंच ना, जिथं तुमची भक्ती नाही तिथं तुम्ही जात नाही. याचा अर्थ जिथं तुमची भक्ती आहे तिथं तुम्ही जाता. मग असं करते ना काय? आधी मीच त्याच्या तिकडं जाते ना, मग तरी मला शोधायला तरी याल की नाही? आणि म्हणून अगोदर सीतामय्या लंकेला पोहोचल्या आणि मग प्रभू रामचंद्राला पाठीमागं शोधत शोधत जावं लागलं. जर देवाची प्रतिज्ञा पूर्ण होत नाही तर साधूची होईल का? होईल. अरे रावणाची होते, मग आमची का होत नाही? रामाला आणीन म्हटला होता, आणलं आणि संपूर्ण कुळाचा उद्धार केला. मग देवच आमच्याकडे येतो, आम्हाला तिकडे जावं लागत नाही. नामदेव महाराजांचं कीर्तन श्री पंढरीत रंगलं.
आणि राजाबाई धावत धावत आल्या. पीठ संपलं घरातलं, मग मी काय करू? पिठाचं पाणी करून पाचते पोरानं, तर आज पीठही नाही, मग मी काय करू? तुम्ही काय करत नाही, मला कुठं कामाला जाऊ देत नाही. चंद्रभागेच्या किनारी गेल्या 4 लेकरं पदराला बांधली, डुबकी घेतली पोरांसह, पण किती वेळा बुडी दिली तरी बाहेरच यायच्या. देवाला म्हणल्या, देवा वरून पण काळा ना आतून पण काळा, जगूही देत नाही मरूही देत नाही. तडा तडा पावलं टाकत घरी निघाला. रस्त्यात साप दिसला, साप पकडला, मारला आणि विषारी सापाचे बारीक बारीक तुकडे केले आणि कडेत टाकले. साप खायला घालायचा पोरांना आणि मारायची लेकर. खापराची कढई, त्याच्यात मेलेला साप, पाणी ओतलं, शिजत घातला पोरांना खायला घालायला. इकडं नामदेव महाराजांचं कीर्तन मंदिरात सुरू झालं. तेव्हा काही स्पीकर नव्हता, पण नामदेव महाराजाच्या कीर्तनाचा आवाज घरापर्यंत येत होता. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे छंदे विठ्ठल डोलू लागला, विठ्ठल डोलू लागला, विठ्ठल डोलू लागला. आपली भक्ती जर शुद्ध असेल, अंतकरणात जिव्हाळा प्रेम असेल, तर वैकुंठातला देव सुद्धा इथपर्यंत येतो. हा संदेश सावता महाराजांनी आजच्या कीर्तनात दिला. 9 ते 11चं टायमिंग होतं, 8:30 ते 10:30 होतं, 11ही वाजून गेले. माझाही प्रवास दूरचा आहे, पण आजचा हा पहिला दिवस आहे. प्रत्येक सप्ताहात अशीच परिस्थिती असते. पहिल्या दिवशी कीर्तनकाराचं काम असतं पत्रवाळी वाढणं, बारक्या पोरांकडे तेच काम असतं. मग पत्रवाळी वाढली की पाठीमागचे वाढपे असतात की नाही, ते उद्यापासून एक एक पदार्थ वाढत राहतील. कुणी भाजी वाढल, कुणी भात वाढल, कुणी शिरा वाढल, कुणी लाडू वाढल, कुणी नुक्ती वाढल, आहे की नाही, कुणी श्रीखंड वाढल. उद्यापासून चांगले चांगले पदार्थ खायला मिळतील. याचा अर्थ लय नादवून जाऊ नका आणि पत्रावळीला कमी समजू नका. मीच पत्रावळी वाढली नसते तर कशात खाल्लं असतं. त्यामुळं पत्रवाळीला सुद्धा फार मोठी किंमत आहे. पत्रवाळी सुद्धा जबाबदारीनंच टाकावी लागते. आणि ती पत्रवाळी आज मी तुमच्यासमोर मांडली. उद्यापासून एक एक पदार्थ घ्या, श्रद्धेनं तो सेवन करा आणि आपल्या मोक्षमार्गीचा हा प्रवास सोपा करा. काय झालं आता मला आली सूचना, माझ्या लक्षात आलं. असू द्या हरकत नाही, पण मी तुम्ही सूचना दिली तरी गाणार नाही. त्याचं कारण सांगतो, ते ज्याचं त्यानंच गाव. काय झालं महाराज, ते कीर्तनापेक्षा एखाद्या वेगळ्या विषयाची गोडी समोर बसलेल्या माणसाला लागली. सध्या प्रयागराजला महाकुंभ सुरू आहे. महाकुंभ काय करतो? आयुष्याचं सोनं करतो, उद्धार करतो. तिथं जावं, तप करावं, ध्यान करावं, धारणा करावी, तिथली ध्यान धारणा डोळ्यासमोर आणावी, स्नान करावं, स्वतःच्या आयुष्याचं कल्याण करून घ्यावं, यासाठी कुंभमेळा आहे. पण आपले दिवस चालले. माळा विकणाऱ्या पुरी बघ, त्या पुरीचे गारुळे डोळे बघ, तिच्या मागं मागं पळ, तिच्या बरं सेल्फ्याच काढ. चमत्कार करणारे बाबाच बघ, आणि हात वरी असणारा साधू बघून त्याला आलेला रागच बघ. याच्याकरता कुंभमेळा आहे का? आपल्या आयुष्याचं हित करून घेण्यासाठी कुंभमेळा आहे. कोणत्या कोणत्या रील बघून राहतो आपण. चांगल्या रील बघा, त्या कुंभमेळ्यातून आपल्या आयुष्याचं सोनं कसं होईल हे पहा. तसं कीर्तनातून आपल्या आयुष्याचा उद्धार कसं होईल ते पाहावं. ऐकता ना आपण. पण हे जर कळत नसल तर साधू तरी काय डोकं आपटून घेऊन शांत राहते. त्यामुळे हे जरी नाही का इतक्यापर्यंत मी गातो, पण आज गाणार नाही, जाणीवपूर्वक गाणार नाही. परत त्यांनी म्हणायला नको नाही मी आलं तरी चालते, पुढच्या वर्षी त्यांनी यावं म्हणून म्हणत नाही, आहे की नाही. तुम्हाला त्यांची ओढ लागावी. असं आहे, जेव्हा आयुष्याचं प्रयोजन सोनं आपल्या डोळ्यासमोर उभा राहत नाही, तेव्हा इतर लोकांना इथं येऊन सांगावं लागतं. हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी
जनार्दनी आमचे काय बाजारी जनार्दनी काय बाजाईल बोल बोल तुझे नाव पिंगळा महादारी बोल बोल तोरे का पिंगळा महादारी पिंगळा महादारी बोल बोल तोरे का पिंगळा महादारी पिंगळा महादारी बोल बोल तोरे का पिंगळा महादारी पदार आला आयुष्याचं सोनं करणारा जसा पिंगळा आहे तसा आयुष्याचं सोनं करणारा चोपदार सुद्धा. अरे पिंगळा नसला तरी चालतं पण चोपदार लागतो. पिंगळा पहाटे येतो आणि चोपदार संध्याकाळी येतो. पिंगळा अंधारात येतो चोपदार उजेडात येतो. पिंगळा गुपचूप येतो चोपदार माणसात येतो. नाथ महाराजानं पिंगळा सुद्धा लिहिलाय. नाथ महाराजानं चोपदार सुद्धा लिहिलाय. ऐका चोपदार. चोपदार आला चोपदार आला चोपदार आला चोपदार आला चोपदार आला चोपदार आला माझ्या चोपदाराचे रहाणे आकाश स्वर्ग पहाणे हो एक ताळी आहे. चोपदार काय शिकवतो ऐका. चोपदार काय शिकवतो. न धरी उदास न धरी उदास माझी पुरवावी आस माझी पुरवावी आस ऐका नारायण ऐका माझ्या चोपदाराचे रहाणे आकाश स्वर्ग पहाणे हो. संयम शिकवतो. 80 वर्ष वय आहे चोपदाराचं. किती वर्ष थकला का. थकणारही नाही. माझ्या तर 100 वर्षाकरता शुभेच्छा आहेत चोपदार तुम्हाला. चोपदार जगणं शिकवतो वागणं शिकवतो बोलणं शिकवतो. काय शिकवतो. अहम वाघ सोहम वाघ प्रेम नगरावाणी अहम वाघा अहम वाघ सोहम वाघ प्रेम नगरावाणी सावध होनी बेसुरा बाबाच्या पाठी. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या चोपदाराचे रहाणे आकाश स्वर्ग पहाणे या पालखी सोहळ्याचा मालक चोपदार आहे. वारकरी संप्रदायाचा मालक चोपदार आहे. आमच्या कीर्तनाचा मालक चोपदार आहे. त्यानं जर मनात आणलं तर कीर्तन थांबवावं लागतं. अरे कीर्तनकाराच्या लोक एकदा पाया पडतात कीर्तनकार दोनदा चोपदाराच्या पाया पडतात. एवढा अधिकार आहे चोपदाराचा. चोपदार वजा केला तर कीर्तन राहत. किती मोठा अधिकार आहे त्या चोपदाराचा. परमार्थ कसा करावा ते शिकवतात. इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरकादारी इच्छा मुरली पाहुण कावडाल कावारी देऊनी हाती उजळा महाद्वारी बोल मुरली देवराली तुझ्या महाद्वारी चोपदार आला चोपदार आला चोपदार आला चोपदार आला
जागरण गोंधळ आमच्यातही असतं. तुम्हाला फक्त तेच गोंधळ आणि जागरण माहित असेल. पाच क्रमाचा पाच तत्वाचा गोंधळ मांडलेला आहे, पण आमचा गोंधळ आहे का? गोंधळी गोंधळी गोविंदा गोपाळाच्या वेळी, गोंधळी गोंधळी हे गोंधळी गोंधळी गोविंदा गोपाळाच्या वेळी, गोंधळी गोंधळी गोपाळाच्या वेळी, पाच घाला देऊ तुमच्या गोंधळाला येऊ, पाच घाला देऊ तुमच्या गोंधळाला येऊ, घालावा गोंधळ, आमच्या घालावा गोंधळ, हरिनाम संभळ, वासुदेव हरिनाम संभळ. गोंधळी गोंधळी हे गोंधळी गोंधळी भेटे गोंधळी, काम गोंधळी गोंधळी पूजा रखमाईच्या वरा, काम क्रोध बकरा मारा पूजा रखमाईच्या वरा, काम क्रोध बकरा मारा पूजा रखमाईच्या वरा. गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे, गोंधळी 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 मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञान, कश ग्रंथ शास्त्र पुराण, गर्वामध्ये झाली सर्व हान. वाचा गेली, अपंग झालो की मग असं नाचता येत नाही. तेव्हा जोपर्यंत पाय आहे तोपर्यंत नाचावं, आणि जोपर्यंत तोंड आहे तोपर्यंत म्हणावं, आणि जोपर्यंत हात आहे तोपर्यंत वरी घ्यावे. घ्या बरं. वाजवा टाळी, हा. एक टाळी. एक टाळी. जय हो. हो माझ्या चोपदाराचे रहाणे, आकाश स्वर्ग पहाणे. चोपदार हाला नाचा, नाचा, नाचा. आम्हा नाही बाप न माया, आम्हास नाही उपाय हो. चाकरी कोणाची करावी, एका जनार्दनी सेवा धरावी हो. चोपदार आला, चोपदार आला, चोपदार आला, चोपदार आला. फार गोडा तुझा भवानी रंग साफ. तुझा म्हातारा त्यामुळं पिंगळा दिवस सुगवायला आणि चोपदार दिवस मावळायला, है की नाही? झालं. पिंगळाही झाला आणि चोपदारही झाला. तुमच्याकडे जसा पिंगळा प्रसिद्ध आहे तसा आमच्याकडं चोपदार प्रसिद्ध आहे. मला आमच्याकडे लोक चिठ्ठ्या देतात, पण पिंगळा नाही, चोपदार म्हणा. आणि भरपूर मोठा चोपदार आहे, पण आता चोपदार थकला ना, आहे की नाही? त्यामुळं मी चोपदार बारीक केला जरा. पुढच्या वेळेला आलो की मग लांब लचक चोपदार पुन्हा एकदा म्हणून. तेव्हा झालंय कीर्तन. झालेलं कीर्तन थांबवतो. खरं तर माझा प्रवास फार लांबचा. मला तब्बल 11 तास लागतात इथून साताऱ्याला जायला. तुम्ही टाकून बघितलं नेटला तरी तुम्हाला कळेल. उद्या कीर्तन तिकडं आहे. 10 ते 12चं कीर्तन आम्ही 11 ते 1 घेतली. त्यामुळे माझा प्रवास लांबचा आहे. तुमची रजा घेतो. विठ्ठल महाराजांनी फोन केला, ते माझे मित्र आहेत आणि आम्ही संप्रदायातली सगळीच सध्या तरुण पिढी एकमेकाचे मित्र आहोत. कोणाला अडचण आली तर आम्ही ठामपणाने तिथं उभा राहतो. एकमेकाची निंदा आमच्या तोंडून कधीच होत नाही. आम्ही एकमेकांची पाठराखण करणारे महाराज लोक आहोत. त्यामुळं असंच प्रेम शिवानंद स्वामींच्या कृपेनं आमच्यातलं वाढत जावं
अशी इच्छा बाळगतो आणि जाता जाता सर्वांना एक आवाहन करतो, महाराष्ट्रातली लालपरी वाचवा आणि महाराष्ट्रातली मराठी शाळा वाचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहा, हे आवाहन करून झालेली सेवा सद्गुरू संत शिवानंद स्वामींच्या चरणी अर्पण करून पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.